चला. कुठं? बाजारला. तू पुढे बरं माझ्या बाजारला कुठं? मी आणतो काय आणायचं ते पिशवी घेतली की मी. अहो पण भरपूर काय काय आणायचंय, भाजीपाला आणायचंय, किराणा आणायचंय. तुम्ही एकटा आणणार आहे का एवढं? काय मला वांगे कळत नाही, बटाटे कळत नाही, का रताळ कळत नाही? तुम्हाला असं काही येड्यात काढते? तुम्हाला काय झालंय हो? आपण जातो ना दोघेही बाजार करायला. अरे पण मी तू जर सोबत आली तर बाजार एक अर्धा तासात झाला, मला एखाद्या पाशी बसायचं असलं मी बसायचं कुठं? अहो तुम्हाला कळतंय सगळं, पण निदान भाव तरी करता येतो का? हा, जे सांगितलं त्या किमतीत घेऊन येत आहे सगळं. चला बरं पटकन. अरे 2 आणि 5 रुपये असून तू माडी बांधणार आहे का? मला करता येत नाही, करीन कमी ह्यावेळेस मी. येण्यासारखं का करायला लागले हो? हा, भर रस्त्यात येतात. चला बरं पटकन. काहीतरी मी तुला नेणार नाही, मी गाडी चालविणार नाही. तू उतर बरं गाडीहून. उतरली का? तुझं कर बाई, काय आणायचंय ना वाटल्यास तुम्हाला लिस्ट सांग. एक जरी उकलं तर बोल. अहो तुम्ही असं का करताय मला कळत नाहीये. तुम्हाला काही काय दुसरं काही झालंय का? काय काय झालं तुमच्या डोक्यात काय चाललंय? काय झालंय मला? काय झालं तुमच्या डोक्यात सांगा बरं. असं का करायला लागले तुम्ही सकाळी सकाळी? अरे मला एखाद्या पाशी जाता सुद्धा येत नाही तुझ्यामुळं. अहो तर जावा की. मी तिथं बसलो एखाद्यावर बोलायचंय तर तू म्हणणार का लगेच असं तू बस हात बांधून उभं राहायची? मग का बायकोला कुठे नेणारच नाही का तुम्ही आता? बायकोला बाजारात नाही बघा, इकायला न्यायची का मला तू तिथं? अहो तर सामान आणायला चाललो आपण. लई काय काय घ्यायचंय तुम्हाला नाही कळत त्यातलं, म्हणून म्हणते मी येते म्हणून. असं का करताय तुम्ही? साऱ्या दोन्हीची तू एकटीच शहाणी पडली, मला येड्यात काढायला निघाली. तू एक काम कर, तू घरी जा, हुकलं काही तर परत जाऊ तुम्ही. पण आता घ्या तुमचं काय चाललंय ना ते बघतेच मी. काय चाललंय माझं सांग. कसं वागते ना? काय चाललंय माझं? कसं वागते तुम्ही आता माझ्यासोबत? संशय नजर बघते. काय चाललंय मला तू सांग, काय चाललंय? संशयाने म्हणजे मग तुम्ही असं बोलताय ते चालतंय का मी तुम्हाला? फक्त काय म्हणलो, 4 माणसात बसता येतं मला. बाजारचा दिवस आहे, एकच दिवस सुट्टी, त्याच्यात पण तू माझ्या मागे असं. मला माघारी सोडून नाही जाऊ शकत का परत तुम्ही? जाऊ द्या, तुमच्याशी ना आता बोलणंच अवघड झालंय. माझ्याशी बोलणं काय अवघड झालंय? मग बघताय ना तुम्ही, स्वतःच बघा की एकदा कसं बोलताय ते. तू आली मला ती बोंबील घेऊन देत नाही जी मला पटत ती. बाजाय गेलं तर वास सुटतो, खाणाऱ्याला प्रश्न नाही पडत. तुला काय अडचण आहे? अहो घरात कुणालाच आवडत नाही म्हणून नाही म्हणते मी. तुम्ही माझं पैसे माझे, मी आणतोय, मी खाणार आहे, तुला काय प्रश्न पडतो एवढा? बाहेर मित्रांसोबत खातच ना तुम्ही, का तुम्हाला भेटत नाही? मित्रांचा विषय वेगळा आहे. तू मित्रांचा 3 दबारे काढू नको, मला काय ऐकायचं नाही. हा, तुम्हाला त्या मित्रातच नेऊन ठेवलं पाहिजे. मला बोलायला भेटत नाही, बाजारात कसं काय घेऊन जाऊ, कसं काय थांबू? एक काम कर, तिथे एसटीला एखादी गाडीला टमटमला हात कर आणि त्यांनी जातो. 10 रुपये दिला ना तुला डायरेक्ट बाजारात सोडते. तुला काय दोन्ही पिशव्या मलाच असं वाटतं की वाईट वाटतं मी बाजाराची पिशव्या हातात घेऊन येतोय. ह्याच्यासाठीच पाठवली होती मला माहेर, नाही तर नाही का? तू बस न फिर, टमटम न फिर, घरी गाडी येते कायसाठी आहे मग? गाडी मला फिरायला आहे, तुला फिरायला घेत असेल तर जा घेऊन, मी थांबतो घरी. मला तुला घेऊन जायचं नाही म्हणलं ना. तुमच्याशी ना बोलणंच अवघड झालं. एखाद्या कार्यक्रमाला ठीक आहे, तू काय मग लोड ना माझा असा नियम आहे कुठं लिहिलेलं कुठं? लोक बरोबर आपल्या बायकांना घेऊन फिरतात, तुम्हालाच लाज येते. त्या लोकांचं नको सांगू, लोकांना नवीन लग्न झालं ना मग जाते ती. असं काय कधी एखादा चांगले 5-1 वर्ष राहिलेल्या माणसाला सांग की राहतात म्हणून सोबत. जावा आता जावा, लय झालं तुमचं. आणि किरकिर नाही झाली पाहिजे परत. मोठं करायला लागले हे पिशव्या घेऊन. तू काय आणणारच नाही, मी आमटी करून खा. आमटी करून खा, जावा. मला एकट्या खायला नाही लागत, मी माझा कुठं बी खात जाईन. ओ बस झालं ना आता, अख्खा दिवस खराब करताय का आता? जावा तुम्ही. दिवस तू माझा खराब केलाय, मी नाही. जाताय का? फिरू माग ओळ बघती जा. दादा काय करतो? काय नाही बाई, बसलोय. काय फोन लावायचा होता एकाला. हा दादा ऐक की, हा, तुला माहितीये का आमचे हे सध्या माझ्यासोबत नीट वागतच नाहीयेत. नीट वागत नाही म्हणजे? बघ ना, कुठलंही काम करायला घेतलं ना की काहीतरी चूक काढायची, सारखी चिडचिडच करायची, कामच धड करत नाही म्हणून ओरडायचं माझ्यावर. माहिती नाही काय झालंय. आतापर्यंत असं नव्हतं बरं का, तर मध्येच काय सुरू केलंय मलाच काही कळत नाहीये. काय थोडं टेन्शन वगैरे आहे का बाहेरचं काय त्यांना? कसलं काय दादा टेन्शन? सगळं घरी व्यवस्थित आहे, काम पण व्यवस्थित आहे. हे गप, सगळं व्यवस्थित आहे आणि घरात कुणीच त्यांना काही बोलत नाही, काय नाही, सगळं नीट चाललंय बरं का. तरी पण माहिती नाही असे दुसऱ्यासारखे वागतात माझ्याशी. हे बघ, त्या माणसाला आहे ना चिडचिड करायची सवय आहे, मला माहिती आहे. अहो पण कशाला सगळं चिडचिड बायकोवरच करायची का? आहेत घरात सगळे लोक आहेत ना, मग मामांजीशी बोलायचं व्यवस्थित, काय आहे ते सगळं मिटवून घ्यायचं. कामाचं टेन्शन असेल तर बाहेरून यायचं ना माझ्यावर चिडचिड करायची नुसती. घरातल्या कामावरून मला बोलतात सारखे. बरोबर आहे का हे? हे बघ, मला आहे नाही विनाकारण असली तकतक केलेली आवडतच नाही. आणि तो पण बहुतेक विसरलाय वाटतं. तू जरी माझी बहीण त्याला दिलेली असली ना तरी आमचं साठं लोटही.
त्याची बहीण मी केलेली आहे. त्याला दाखवतो ना मी, थांब. बघ बरं जरा. काय काळजी करू नको, त्याला बरोबर सरळ करतो मी. चालते. जा चल. हो. लय निवांत बसलीस. अरे काय ना दादा, काय आता काय करणार, लवकरच काम होतंय सकाळचं, मग बसले. तू अशी वंगाळ का झाली इतकी? काय अरे मी पहिल्यापासूनच अशी आहे. लय काम पडतंय वाटतंय तुला. तू खराब झाली, डोळे आत गेले तुझे. काय झोपत नाही तुझी? नाही, झोप वगैरे सगळे होती, पण पहिल्यापासूनच अशी तब्येत आहे. तुला आता मला माहित नाही का? आता काय, तुझं रक्त भरलं तर त्या 5 सुद्धा नाही भरायचं. हा, आता काय करू? काय करू म्हणजे? झोपत जा, खात जा व्यवस्थित. लय काम पडत असेल तर निवांत राहायचं काहीतरी करून. तसं तुझे दाजी नाहीत मला काय काम करू देत. नाही ना? नाही, अजिबात नाही. तसं असेल तर ठीक आहे, मग चांगलंय. आता तू शेजारीच राहतो, तुला माहित नाही का? शेजारी मी काय तुला 24 तास तुझ्यापाशी बसलेलो नसतो, त्याच्यामुळे मला नाही माहिती. पण नीट राहा, व्यवस्थित राहा. आणि वहिनी कुठे गेल्या? ती गेलेली, मी आलो, गावात चाललोय मी. आले हो तुम्ही? आले का म्हणजे? कुठं मसन वाटत मारायला गेलतो काय मी? अहो मी असं कुठं म्हणलं, तुम्ही असं काय बोलताय? अरे तू काय बोलूच नको. घेतला मोबाईल बसली खुर्चीवर लगेच इकडे. काय काम धंदे आहे का नाही तुला? अहो सकाळ सकाळ सगळे घरातली कामं झालेत म्हणून बसले, आणि तुम्हाला माहिती ना रोज मी मोबाईल घेऊन बसते ह्या टायमाला. सकाळ सकाळ काम? अरे काय 4 भांडी इकडची तिकडं नाही करत, झाली का काम तुझी? नीट लक्ष दे घरात जरा. डोकं ठिकाणी ठेवून काम कर. सगळे कामं झालेत. अहो तुम्ही असं काय बोलता? मी जेवण पण बनवून ठेवले तुम्हाला. आणि नुसतं भाकऱ्यात आपल्या म्हणजे जेवण होत नाही, काम होत नाही, बाकीचं कोण बघणार? तुझा बाप? माझ्या बापावर जायचं ना, तुम्हाला सांगून ठेवते. मी अजूनपर्यंत तुमच्या बापावर गेलेले नाही. असलं चिडायचं नाही बरं का माझ्यावर. का नाही? या उलट्या हाताने ठेवून देईन बघ. आवाज वाढवले हो. नीट लक्ष दे घरात, काम धंदा करीचा जरा. आतापर्यंत कोणी केले मग? वळण नाही, काय नाही, काय नाही. आवाज चढून बोलते का माझ्याशी तू? मी आवाज कुठे चढवलं? तुम्ही असं कसं काय बोलायला लागले मग? असं कसं म्हणजे? 4 गुरं पाळाय नको तुला, काय नको? नुसतं भांडी घासली, कपडे धुतले, स्वयंपाक केला, केली काम. आतापर्यंत मी गुरांचं काय केलेलंच नाही, मला येत पण नाही, मी करणार पण नाही. काय करणार नाही? झक मारत करायला लावून मी. दाजी काय चाललंय? अरे बघ ना दादा, काय उगाच माझ्या ओरडायला लागलेत. गुरं आतापर्यंत तिने केलं नाही. गुराचं काय सांगत होताय? हे बघ, नवरा बायकोचा विषय आमचा, तू मध्ये बोलायचं नाही. अहो तुमचा विषय असो, तुम्ही माझ्या समोर बोलताय, बोट करताय. तुम्ही माझ्यावर चिड, मी तुमच्या काय वाकडं केलंय का? तुम्ही माझ्या बोट का करताय? तुझं कारण काय मध्ये बोलायचं? मी फक्त म्हणलं तिने आजपर्यंत गुरं बघितले नाही. तुम्ही गुराचं काय बोलत होते? अरे मी काही करायला लावीन तिला, तुझा काय काय घेणं देणं मध्ये? अहो तुमची बायको असली, माझी बहीण आहे ती. बहीण असली म्हणून काय आले? असल तुझी बहीण, आणि बहिणीची एवढी काळजी ना, घरी घेऊन जायची मग. चल. अहो घरच इथं, घराला घर आपलं, तुम्ही असं कसं काय बोलता? हा, झालं की तुझं? पुढे गेलते तू? जर काम होतं बाजूला. इथं जेवाय वाढायचं काम नाही का? वाटते की आता वेळ व्हायची आहे ना तुमची, देते ना जेवायला. काय झालं दादा? काय हे काय काय आता कसं बोलताय तुम्ही? हा, मग तुम्ही असं करताय? काय पटतंय का तुला? दाजी पटायचं काय झालं? नाही काय आता काय केलं तुम्ही? बायकोला बोललोय जेवायला, कुठं गेलती हिंडायला? आता काय म्हणू का नको? मग नाही, हिंडायला जाते का ती? बघ की दादा, म्हणजे आता काही काम असलं तर घराबाहेर पण नाही जायचं, असं झालंय यांचं. अहो हिंडणं फिरणारी नाहीच ती, मला माहिती आहे. काम करते 24 तास, तरी सुद्धा तुम्ही तिला कायम बडबड करत असता. अहो माझ्या समोरच एवढं बोलताय, माझ्या मागं किती बोलत असता तुम्ही? आणि हे बघितलंय का? काय माहित तुम्हाला? काय माहिती म्हणजे? अरे तिने तोंडाने सांगितले मला, आणि आता बघतोच आहे ना मी. हे तुमच्या बहिणीला मी मागाशी बोलत होतो, तुम्हाला एवढा राग आला. मी 4 आणि मला वाटतं पहिल्यांदाच बोललो तुला मी आज. ह्याच्या आधी बोललोय कधी? हे बघा, दुसऱ्याच्या बायकोला किंवा बहिणीला इज्जत देता येत नसेल ना, तर तुमच्या बहिणीला सुद्धा इज्जत नाही मिळणार. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आधी आपण स्वतः चांगलं वागायला शिकायचं, दुसऱ्याला आपण इज्जत द्यायची, मान द्यायचा, तेव्हा आपल्याला मान मिळतो. नुसतं अपेक्षा ठेवून जमत नाही, कळलं? चुकलं माझं. अहो ती सुद्धा बहीण आहे ना माझी, ही तुमची बहीण आहे तशी. तुम्हाला कसं वाईट वाटतं हिला बोलल्यावर? थोडंफार त्रास होतो ना? अहो आम्हाला पण होत असेल, आम्ही तिला पाळली पोसली इतके दिवस. मी आज दाजी समोर सांगतो, मी तुझ्या काय ओरडणार नाही. तू आहे चांगली, पण आता तिला असं केल्यामुळे तसं बोललो मी. सॉरी.
हे बघा सॉरी वगैरे जाऊ दे सगळं, चूक असेल तर आवर्जून वरडा तिला, पण चांगलं काम केलं तर तिचं कौतुक पण करा. नाही तशी तुम्ही चांगले संस्कार दिलेले आहेत. बरं जाऊ दे, चला लागा तुमच्या कामाला, आम्ही आमचं काम बघतो, कळलं का?